या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. घरचे 18-20 व दारिद्र्य. आर्थिक परिस्थितीमुळे 5वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलाचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय, 6 माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड. जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढ निश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणामधील 8 पत्र्यांच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या 2 सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणींची नावे असून ज्योतिराम भोजने हे 5वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडिलांचे आणि गृहिणी असलेल्या आई रेश्मा नाव आहे. तर भाऊ श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले. ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात. त्यांचे शिक्षण 5वी पर्यंत ओरोनोको प्राथमिक शाळेत झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही, परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जम बसवला. ज्योतिराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या 2 मुली आणि श्रीनिवास हा 1 मुलगा आहे. ज्योतिराम ज्या घरात राहतात ते घर 8 पत्र्यांचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे. ज्योतिराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. परंतु दोन्ही मुलींनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठी बहीण संजीवनी आणि छोटी बहीण सरोजिनी हिने बीकॉम नंतर 2018 पासून MPSCचा अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली. 7 वर्षाच्या कालावधीत 3 वर्ष कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच न होऊ शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई वडिलांना दाखवून दिले नाही. संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्या दोघींना सुद्धा MPSC मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच. मंगळवारी रात्री 8:30 वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा 7 वर्षात एकूण 6 MPSCच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉइंटमुळे मागे पडावे लागले होते. मात्र जिद्द सोडली नाही. अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत 18-20 दारिद्र्य आणि गॅरेजच्या आलेल्या पैशातून 2 मुलींना शिकवणे आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कशी पडूच शकत नाहीत याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.